का हसती बरं का हसत होती का हसती नेली हा एवढं काय झालं होय आय आय खुरपती आणि तुम्हाला ना अगं तुकडं का नाही केलंय खायचीच माहिती नाही लागत तुम्हाला अगं मग धरायचं हातात कसं धरायचं त्या हाताचा गुळ त्याच्यात काप भांड पाहिजे भांड पाहिजे हा हा बरोबर आहे हे पण आतनं पांढरा असतं नाही काय मामा दंडीत मग काहीच नाही आणलं बिस्किट बिस्किट आम्ही तर तू गुन्हे आणशील म्हणून आलो नाही बाबा मी काय गोळा करत बसलो नाही तिथं आपण काहीच गोळा केलं नाही मामाने खायला आणलं आमचा मामा काहीच नाही घेऊन आला. मी तर म्हणलं चल रविवार पण आहे अगं त्या पालखीत गोळा करणारी इतकी त्या पुण्यात गोळा करणारी ते येते ती ना काय सांगायचंय बोलतीच ती हिडीव बघितलं असते ना वडावडीचं मग त्याच्यामुळे तुला मी म्हणलं माझ्या अचानक ध्यानात आलं नाही का तुम्ही म्हणता खरंच काय आली काय बिस्किट नाही व्हायचं चेष्टने म्हणलं आपलं आजीने बी नाही आणलं काय आता काय नाही मी बी नाही आणलं. आय काय करते आय खुरापते काही खुरपायला बी येईना झेंडू आहे सगळ्या प्रकारची फुलं आहेत सदाफुली आहे सदाफुली म्हणजे सारखी फुललेली असते हाय की नाही झेंडू लावलेला आहे इकडे ही झाड नाही ती तू मनाने उगवून आता पहिल्यापासून तिकडे आलं झाड काय हो ही आस्टर आहे तसलं काय ग माहिती कापूस सुद्धा आलाय तो का तिथं कापूस सुद्धा आलाय सगळं आलंय कसं ह्याच्यावर लग्न करायचं मी काय म्हणतो त्याने ड्रॅगन फ्रूट नाही दिलं त्याला मागितलं मग तू घेऊन आला तू म्हणतो ह्याच्यावर लग्न कर एकटाच बघू खात बरं होता. जोडी कशी दिसते थांबा थांबा अन्य थांब 2 मिनिटं आणि वर काय म्हणलं माहिती का आता बघ. थांब काय 2 मिनिट थांब येडे चाललाय बघते थांब थांबा अन्नदाजी. आयला जुळतंय की आपण एकाच कॉलेजमध्ये या अहो, मैत्रिणी व्हिडिओ बघतात आता त्या. म्हणजे त्या देव दिवशी आहे तुझ्या मैत्रिणी भेटलेल्या मला देव एवढा चांगल्या आहे ना अन्नाच्या जोडी जमल की हा जेव्हा एवढा अन्नाचं चांगलं आहे ना त्याचं डिपार्टमेंट हित आहे मग ते भिंत आहे लगेच इथं आमचं आहे. असं अशी शेजारी शेजारी हा बर होय अन्य अन्य काय म्हणलं माहितीये का हा नको मला माझ्या मताने मी हुडकते चांगले कुठं हुडकतो म्हणा आता म्हणलं ऐकलं नाही होय रे कुठं हुडकायचं आहे कान पडल्यावर हा पप्पा ते कसं बघते बघा की. अरे कोण अन्य तो असा सकाळ नांगू नाही पारुसा आता सगळी पारखी अरे मी केली अन्य अंघोळ मी सकाळ ती मस्त मध्ये अंघोळ केली लगा ह्यांनी बाजा बिजा टाकून गण्याचं काय चाललंय गणुल्या थांब आपण साठलोटो करू ये बरं तू साठवलं म्हणजे इकडे की तू सांगतो कसं असतं साठलोटो होय गण्याचं नेहमीचं लग्न लावू आणि असं दे थोडे काय बायका मोठ्या होत्या फक्त एवढंच मी हा होय बायका मोठ्या होत्या दोन्ही तरी म्हणा येईन की असू द्या, नाही मोठी नाही बायको. त्याने मला नाही दिली तरी चालते माझी दिदी सून करून घे काय अडचण नाही बाया दिली आमचं तरी काम करावं लागतं. तसंच करावं लागेल साठं लोटं. हा. नाही बाया म्हणजे ज्ञानी भांडी घासायला लागली की लगेच हिला गोटे म्हणून उठ घास भांडी हा नाही बाया म्हणजे मग दीदीला इथं देती ज्ञानूला आपण चांगल्या ठिकाणी देऊ मोठ्या घरी असं करायचं का दीदी कशी बघते दीदी वहिनी काय काय होत आहे काय नाही हा? आज सुट्टी रविवार हा? उद्या शाळा काय नाही मोकार हिडीव काढा म्हणलं काय चाललंय इथं दावा ह्या वातावरणात निवांत होय आम्ही कष्ट करून मरायला लागलो ना अजून पुरीला लाव कष्ट करून हे करायला काय ज्ञानीला ह्यांना बी मला काम करावं लागतंय आणि मग तिला काम करावं लागेल माझ्या काम घरी. तर प्रत्येकालाच करावं लागतं बरं वाईट जरा अजून मोठं स्थळ येईलच असं मोठं न बरं. लांब दिल्यावर मोठं आम्ही दोघी जणी विमानाने तरी फिराय जाऊ दुसऱ्या देशात दिल्यावर काय नाटक काय माणसं म्हणणार रवी शिंदेच्या घरी पोरगी जावं का नाही, माझं दहा विचार करते. का तवर ही बदललेलं असतं सगळं होय.
हा सगळं बदललेलं असं रान्ना लागणार तोपर्यंत तिथं मोठा बंगला झालेला असतो. सौर प्लॅन्ट बसवायचा आहे, सौर प्लॅन्ट. काय म्हणते लावायची बल गेलाय बल आणवलं लाईट गेली. काय नाही सकाळपासून नुसतं खायचं काम चाललंय. पिंपळाची झाड बघा कशी मी लावली होती, येत नव्हती झाड म्हणून ही कटाड केली. आता कटाडाच्या बाहेर चालले ती झाड पाणी साचायसाठी, तेव्हा ही झाड जगली. कटाड तुटायला लागले आता ह्याच्यामुळे अशाच गोल राऊंड मध्ये घुसल्यात, ह्याच्यामुळे इकडं घुसल्यात. कसं मोठं झालं झाड, उंच होण्यासाठी त्याला बरोबर वर नेलं आणि छटलं नाही, तोडलं नाही, काय नाही काय नाही. इथंच ती फाटा मोडला होता त्याला, पण झालं ओके. झाड असली ना थोडं असं बरं वाटतं, मस्त वाटतं, छान वाटतं. ती झाडावी लागतं, पण तुमची जोडीदारी झाडावी लागतं. इकडून ही झाड हे बी चांगलं मोठं झाले झाड. आता हे काढले झाड जाऊ थांबा. चापा आहे, ठीक आहे, चाफ्याचं झाड आहे. ही लाल आहे आणि ही म्हणजे ही लाल आहे आणि ही पांढरा चाप आहे. हे असे फुलांचे झाड आहेत, मस्त वास येतो. इथं चाप्या झाडापाशी आले. वांगे एंट्री हे कसं काय केलंय कडेने, हे कडेने केलंय म्हणून चांगलं दिसतंय. आता इथं लईच घर उडून गेलं, मी केलं तर नाही इथं काय सांगायचं, खाली पडलं सगळं, हल्लं सगळं झाड परत बनवावं लागेल. झाडावलं घर केलं तर उन्हाळ्यात मस्त झाड आहे. हे बी झाडं चांगली झाली. आता ह्याला कलर मारायचा आहे, थोडे मोठे होऊन द्यावत म्हटलं. कशी एंट्री हे आहे का नाही, एकदम असं निवांत रिलॅक्समध्ये. इकडून एंट्री, तर लाईट आहे. खाली आले जरा थोडं वाऱ्याने कलाकली होती. इकडून येतो रोड असा, हे मका. ते बरेच जण म्हणले रानात आबद काम कर, कष्ट कर, रानातलं दाव बोंबलत हिंड नको. रानात कसं झालंय, आता वर ऊस आहे त्याच्यात काय आपदायलाच नाही अजिबात. हो का, हिथं ही आमचं रान आहे, ह्याच्यात गुरांलाही गिनी गोल लावलाय, ह्यात लावली मका हिथं गायला. आणि काय आता काय रोजच दारी म्हणजे काय नाही तीच काय तर काय रानात एवढे सगळ्यांनी मे बी आपदायचं म्हणलं काय आपदणार, काम तर नको का. माझं काम काय फिरणे आलं का. आंब्याचं झाड आलं तिथं, वांगी उन्हाळ्यात लावली तर फुटल्यात तिथं. ही असं आहे. आणि बरेच जण म्हणली गेल्या व्हिडिओमध्ये विचार करून ते आश्रम कर. कसं झालं, हॉटेल टाक, हॉटेल बंदच केलंय की कायमचं. बरं ते सांगितलं होतं की तुम्हाला ती व्हिडिओ नसून आला, बंद केलं. मग नको आपल्याला देवा धर्माचं नादन, कुठं ते फसलं होतं गणित, नको वाटलं केलं तर, पण ते योग्य नाही वाटलं त्याच्यामुळं बंद केलं. नको वाटलं म्हणजे लय बदल आणि ते नकोच, नॉनव्हेज नकोच वाटलं आपल्या जीवाला. आणि आपण धंदा हा विषय करू शकत नाही, व्यवसाय नाही करू शकत. हा आपण सेवा करू शकतो माणसांची. तुम्ही माणसाला विचार करून, पण त्यांना नाही त्रास देत रेशमाला ह्यांना. विषय कसा होईल, त्यांना मी कशाला त्रास देऊ. हा ते बाज आहे. मी म्हणजे कसं, म्हणजे हॉटेल टाकलं होतं ना आपण, त्यावेळेस मला अनुभव आला आहे की 10-15-20 हजार रुपये जाऊन द्या, 2 माणसं ठेवली तर स्वयंपाक करून सहजासहजी देतेले राहती येते ती तशी आहे ती माणसं. म्हणजे त्यांना नाही करायला लावणार, त्यांना नाही. अशी एखादं जोडपं कामाला तर 25 हजार रुपये जाऊन देतील. बाजाराला एक मी चौकशी केली म्हणजे बऱ्याच ठिकाणी की 50 माणसं येतं, 60 माणसं येते आणि किती खर्च येतो महिन्याला बाजाराला, त्याचं बी गणित काढले. आणि तुम्ही यूट्यूब तर बघतायच. मग यूट्यूबचं मला पहिलं जास्त पेमेंट निघत होतं, पण ती बंद झालं होतं हॉटेल. मग आता निघाल भरपूर. मग ह्यातलं ही अख्खं जाऊन द्या यूट्यूबचं पैसे. होय अन्य काय म्हणताय, यूट्यूबचं अख्खंच पैसे जाऊन दे म्हणले. कशाला, अन्नदान करायला, त्याला आपलं कोणाला आश्रम केला करायला. मागच्या मला कधी पैसे सांगतात मला आठवत पण नाही. कधी हो,
पण पप्पाच्या डोक्यात आहे का नाही 6 वर्ष झालं म्हणतात करायचं. हा म्हणून तर ही झाड म्हात्र्या वारल्यापासून हा म्हात्र्या वारल्यापासून. हा. आणि आश्रम तुम्ही माणसाने विचार करून मग खूप विचार केलाय. आमचं घर आहे पटांगणात, होय, रानात निवांत. मग इथं आश्रम केलं ना तर आईला जोडीदार इथं, होय, म्हणजे आईच्या मैत्रिणी बाप्पू आहेत, बाप्पूंला ह्यांना इथं 5-50 माणसं असल्यावर किती भारी वाटेल सांग. हा. आणि मी जरी कुठं बाहेर हे गेलो तरी त्यांना तेवढी माणसं सोबत आहे ती, विचार करा ह्या दृष्टिकोनातनं. मग मला काळजी नाही ह्यांची, म्हणजे तसं मी जाणार काही इतक्याला दिवस नाही जात. उगं ती भारत हिंडायचा होता, ते लय दिवसाचं स्वप्न होतं म्हणूनच 2 महिने गेलो. नाही तर वारी 20 दिवसाच्या पुढं मी कुठं जात नाही दरवर्षी, असा विषय. इथं असं मग काय विषय असले असं जातो 7-8 दिवस बाबा कुठं काय विषय असल्यावर जातो, तुम्हाला माहिती आहे, येतो लगेच. मग मी नसल्यावर मला घरच्यांची काळजी वाटते. मग त्यावेळेस कसं आहे, ह्यांना सोबत 5-50 माणसं इथं असली काय आणि तर काळजी कमी होईल. मग ती जेवढं मी फिरून तेवढे जास्त पैसे येतील ना, आलं का लक्षात तुमच्या असं. आणि हाही होईल काय गोष्टी, म्हणजे माझं लय दिवसापासून, म्हणजे जेव्हापासून मी झाडं लावत होतो का नाही मित्रांनो, तेव्हापासून माझा हे प्लॅन चालला होता. पण आता हॉटेल ही बंद केलं आहे. आता आपल्याकडे कसं सगळं आहे. अहो 4-5 लाखाची नुसती भांडी ती आपल्याकडं सराजम, किती बी 400 परातीत नुसते, परातीन पातेली, स्वयंपाकाला शेगड्या आणि गॅसन टाक्यांची नाही ती आहे. पण इथं आपण चुलीवर करू, म्हणजे इतकं सराजम आहे असं आहे. आणि कसं एक मला नाद आहे होय समाजसेवा किंवा ह्या काही गोष्टींचा नाद आहे, म्हणून मी आश्रम करायचं म्हणतो. त्या हिशोबानेच इथं प्लॅन केला आहे असं आहे. आलं का लक्षात तुमच्या. जे आहे ते आहे, असं दे हाय बोलतच राहू तुम्ही, म्हणजे तुमच्या कमेंटची उत्तर मी द्यायचा प्रयत्न करीनच. हाय आज 2 व्हिडिओ झालं घरी आलो. आता ते मागचं व्हिडिओ काय अपलोड करत नाही पालखीतलं, राहून ते आता बरेच जण भेटली होती, पण जुनं झालं ते तुम्हाला आवडत बी नाही बघायला, होय नेहमीशिवाय असं. ठीक आहे. आणि राडत झालंय असं. ठीक आहे, चला बोलू नंतर. काय बनवले म्हणतो? काय ना बरं. मामा तो मोबाईल दे रे. कुठला रे बाळा? मम्मीचा. ह्यो नाही दुसरा. कुठला ह्यो? बरं, ओके.